12वीची परीक्षा संपली. नीट ॲस्पिरंट्स आता धुमधूक लागली आहे ती नीटच्या परीक्षेची. मित्रांनो, टेन्शन घ्यायचं काही कारण नाही आहे. गेल्या वेळी थोडासा निकाल फार टाईट लागला होता, मुलांना खूप त्रास झाला होता. पण मी आता परत एकदा सल्ला देतोय, गेल्या वेळी पण मी सल्ला दिला होता. मुलांनो, आता 12वीची परीक्षा झाल्या म्हणून थोडंसं रिलॅक्स व्हा. 8 दिवस 10 दिवस सुट्टी घ्या, 1 आठवडा सुट्टी घ्या, फ्रेश व्हा, बर्डन रिलॅक्स करा, चिल व्हा. पण नंतर नीटच्या पाठीमागे लागाच खरं. कारण की एक उत्तम डॉक्टर बनायचं असेल, भारतामध्ये सीट मिळवायची असेल तर आपल्याला चांगला अभ्यास करायला पाहिजे. समजा आपल्याला भारतामध्ये मार्क नाही जरी मिळाले, टाईट जरी लागला, तर तुमचा मित्र डॉक्टर अमित दोरकर इथे आहे तुम्हाला डॉक्टर बनवण्यासाठी. डॉक्टर काय, आज जगाची नीड आहे. भारतामध्ये 3 लाख डॉक्टरांची अजून सुद्धा गरज आहे, स्पेशालिस्ट डॉक्टरांची. स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या अभावी कितीतरी मृत्यू व्हायला लागलेत. त्याच्यामुळे डॉक्टर बनण्याची स्वप्न तुम्ही अजिबात हरवू नका किंवा कंटाळून जाऊ नका. हे 3 महिने प्रयत्न करा. 3 मेला परीक्षा आहे आपली. परत एकदा मी तुमच्या भेटीला येणार आहे की बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स कसा पेपर सोडवायचा मी माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आता ह्यासाठी मी व्हिडिओ केला आहे की दुबईमध्ये काय चाललंय, मिडल ईस्टमध्ये काय चाललंय. आपल्या पालकांसाठी सुद्धा मी हा मेसेज व्हिडिओ केला आहे की दुबईमध्ये काय चाललंय, कुवेतमध्ये काय चाललंय, अमेरिकेने इराणवर हल्ला केलेला आहे, कशी मुलं बाहेर पाठवायची. नाही, हे तात्पुरतं आहे. अमेरिका तुम्हाला माहितीच आहे, तेलासाठी हा सगळा कार्यक्रम करतो. तेलासाठी अटॅक करतो. त्यांना हे त्यांचं फार पहिल्यापासूनची स्ट्रॅटर्जीच आहे. त्यामुळे अमेरिका त्यांचं तेल काढून घेतो आणि मग शांत बसतो, मग युद्ध संपतंय, संपला विषय. याच्या पलीकडे काही नसतंय. विमान कंपन्या एकदम सेफ असतात. मी आत्ताच जस्ट अटॅक झालेल्या दुसऱ्या फ्लाईट घेऊन मी इथं आलेलो आहे, परत आलो. म्हणजे दुबईतच होतो, पण देवाच्या कृपेने मी फ्लाईट मला मिळाली आणि मी येतोच. परत मी राज्य शासनाला सांगितलंय की मी व्हॉलंटिअरिंग करायला तयार आहे. तिथल्या अडकलेल्या लोकांना सगळ्यांना घेऊन यायला तयार आहे. मला माझा नंबर लावून ठेवा, मी परत जातो, ओमानच्या मार्गे जातो आणि दुबईतून सगळ्यांना घेऊन परत येतो. असं मी महाराष्ट्र शासनाला पण सांगितलंय आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला पण सांगितलंय. त्यामुळे टेन्शनचं काही कारण नाही आहे. मी सगळेच देश फिरत असतो, मला खूप फिरायला आवडतं. मी युक्रेनला पण गेलो होतो. अशा युद्ध परिस्थितीमध्ये युक्रेनला गेलो होतो आणि युक्रेनमध्ये सगळ्या मुलांना घेऊन आलो होतो. तेव्हा मी जॉर्जियामध्ये होतो. तर याची काही चिंता करायची नाही पालकांना की बाबा युद्ध चालू आहे, कसं पाठवायचं. नाही, तसं काही नाही आहे. तुम्ही बिंदास राहा. आपल्या मुलाला डॉक्टर बनवायचंच आहे. प्रत्येक घरात एक डॉक्टर असणं गरजेचं आहे. मी एक मिशन चालू केलं आहे, डॉक्टर्स नीड इंडिया, इंडिया नीड डॉक्टर्स. हे एक मिशन चालू केलं, हे पूर्ण व्हायलाच पाहिजे आणि सगळ्यांना सुख, समृद्धी आणि आरोग्य, चांगलं आरोग्य लाभायलाच पाहिजे. तर अजिबात सगळ्यांनी कसली चिंता करू नका. 12वी संपलेली आहे, थोडं रिलॅक्स व्हा. पण नीटसाठी प्रिपेअर करा. आणि नीटसाठीचा माझा दुसरा व्हिडिओ येईल, त्यामध्ये नीटमध्ये मुलांना सगळं मी गाईड केलेलं असणार आहे. तोपर्यंत होली एन्जॉय करा, धुलीवंदन एन्जॉय करा. सगळ्यांना हॅपी होली. 10 दिवस रेस्ट घ्या, एन्जॉय करा. न्यूज चॅनल एंटरटेनमेंट म्हणून बघा, काही सिरियसली घेऊ नका. युद्ध संपणार आहे, युद्ध काही कंटिन्यू राहणार नाहीये. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अमेरिका तेलासाठी करतोय. एकदा त्याला तेल मिळालं की तो शांत बसतोय. त्यामुळे त्याचं जाऊ दे. आपल्याला डॉक्टर बनायचं आहे. मला फॉलो करा. नेक्स्ट व्हिडिओ मी घेऊन येत आहे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचा अभ्यास कसा करायचा. डॉक्टर अमित दोरकर, AD सक्सेस MBBS अब्रॉड. नमस्कार.